पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने खुलासा जो आहे तो दिलेला आहे। त्यामध्ये संपूर्ण ब्लेम जो आहे तो सूर्य हॉस्पिटल असेल किंवा भिसे कुटुंबियांवर केलेला आहे। त्याचप्रमाणे आमदार अमित गोरके यांनी देखील जे आरोप केले ते देखील या ठिकाणी फेटाळले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमित गोरके आहेत। सर, काय सांगाल? दीनानाथ प्रशासनाने जे आहे ते एक अहवाल समोर केलेलं आहे, त्यामध्ये संपूर्ण जे तुम्ही आरोप केले किंवा भिसे कुटुंबियांनी की ते फेटाळून लावलेले आहेत। मी आत्ताच अहवाल त्यांचा ऐकला। आता शेवटी त्यांची चूक झाली, त्यामुळे त्यांना स्वतःला सेफ करण्यासाठी आणि तिथल्या त्यांच्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना सेफ करण्यासाठी हा त्यांनी अहवाल दिला, अशी माझी स्पष्ट प्रतिक्रिया आहे। कारण त्या सर्व याच्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या अहवालात ते असं म्हणतात की पेशंटला कॅन्सर होता। जर कॅन्सर पेशंटला होता तर कॅन्सर असताना एखादी महिला 8 महिन्याची प्रेग्नंट कशी राहू शकते, हा माझा त्यांना प्रश्न आहे। दुसरं, IVFद्वारे ही प्रेग्नन्सी झालेली आहे आणि IVFद्वारे जर ही प्रेग्नन्सी झाली असेल तर छोटीशी सिस्ट त्या ठिकाणी तिला होती, मी माहिती घेतली सुशांतकडनं। सिस्ट काढण्याचं ऑपरेशन झालं, त्याला आपण कॅन्सर म्हणू शकत नाही। आज त्या ठिकाणी 20 लाख रुपये मागितले, 10 लाख रुपयाची मागणी केली, हे लिखित आहे, रिसिप्ट आहे। आणि त्या ठिकाणचं माझं असं आव्हान असेल की आपण CDR तपासावे। सुशांत भिसे आणि डॉक्टर घैसास यांचे किती वेळा कॉल झाले, डॉक्टर केळकर आणि सुशांत भिसे यांचं काय बोलणं झालं, CCTV फुटेजमध्ये ते किती वेळ त्या ठिकाणी होते, आपण त्यांचे रेकॉर्डिंग चेक केले तर दूध का दूध पाणी का पाणी 100% होईल। त्यामुळे हे आरोप तथ्यहीन आहे। आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, मंगेशकर फॅमिलीनी आणि आमच्या सरकारने चांगल्या उद्देशाने चालू केले, पण हे हरताळ फासण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे। आज महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे मला फोन येत आहेत की आमच्याबरोबरही असं काही घटना घडलेल्या आहेत, त्यांना जर आपण एकत्र केलं आणि समोर आणलं तर सगळाच प्रकार उघडकीस येईल। घैसास यांच्या आई देखील डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून आता एक खुलासा आलेला आहे की आमच्या परिवाराला जो आहे तो विनाकारण त्या ठिकाणी त्रास दिला जातो। विषय हा डॉक्टर घैसास यांचा नाही आहे, तर डॉक्टर घैसास यांच्या वृत्तीचा आहे। आज ते त्या ठिकाणी म्हटलेत की मी या ठिकाणी तुमची केस लगेच सोडू शकतो, माझा अधिकार आहे, का तर तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून। ह्या वृत्तीला आमचा विरोध आहे। डॉक्टर घैसास यांच्या आईचा, वडिलांचा आम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो, पण तिथं आलेल्या पेशंटला दुसऱ्या पेशंटचा राग एखाद्या पेशंटवर काढून अशा प्रकारे, मला सांगा की पेशंटला आपण सांगू शकतो का 20 लाख रुपये भरा म्हणून? पेशंटच्या नातेवाईकाला सांगायला हवं होतं। ती महिला आहे, आज ती दिनदुबळी, तिला लगेच तो धचका तर पहिला तिथेच बसला की बाबा आता मला मिळणार नाही, पैसे नाहीत, मग आम्ही ससूनला जाऊ। एक मेंटॅलिटी तयार असते ना पेशंटची, ती तिथं खचलेली आम्हाला दिसली। त्यामुळे घैसास डॉक्टर आणि त्याबरोबर त्यांचे जे काय अनुयायी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आता आपण एक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे की रुग्णालयाला एक नाममात्र भाडेतत्वावर जी आहे ती जागा देण्यात आलेली आहे, मात्र कुठं त्या ठिकाणी गरिबांचे उपचार होताना आपल्याला एकूण पाहायला मिळतात। त्या संदर्भात तुम्ही काय मागणी कराल? नाही, आत्ताच माननीय मुख्यमंत्री यांनी याविषयीची 4 लोकांची कमिटी जाहीर केली आहे आणि ही कमिटी करत असताना हा सगळा विषय जो आहे तो त्याच्यात तपासला जाईल। त्याचबरोबर महाराष्ट्रातले सर्व धर्मदाय जे दवाखाने आहेत याच्यावर ऑडिट आणि अनेक गोष्टी त्यांनी आत्ताच जस्ट त्यांचं ट्विटही आलं आहे। त्यामुळे माझी मागणी हीच असेल की अशा धर्मदाय संस्थांवर ज्या खऱ्या अर्थाने लोकांच्या पैशातनं चालतात त्याच्यावर टाच बसली पाहिजे, त्याच्यावर नेहमी आणि रेग्युलरली ऑडिट झालं पाहिजे आणि सातत्यानं गरिबांना जी काही या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांचे हाल होतात ते सुधारले पाहिजेत। या ठिकाणी हॉस्पिटल चांगलं काम करतं, एखादी चूक होती, पण एखादी चूकही अत्यंत ती महत्त्वाची ठरू शकते, कारण का आपल्याला जर सुधारण्याची भावना जर मनात असेल तर अशा चुका होणार नाहीत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।